तर आज आपण करतो आहे स्पायसी चिकन लिव्हर मसाला फ्राय धाबा स्टाईल. वेलकम टू पैस किचन विथ मी पूजा, where traditional flavors meet simple home cooking. A quick recipe ready in minutes. त्यासाठी इथे घ्यायचं आहे 400 ग्राम चिकन लिव्हर घेतलं इथे मी. त्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. सोबतच घेतले 2 मोठे कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत त्याला, 2 मोठे टमॅटोज आणि इथे आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरचा पेस्ट केलेला आहे आणि फ्रेश कोथिंबीर पण घ्यायची आहे. आता इथे आलं लसूण मी थोडंसं घेतलं आहे, थोडं नंतर पण फोडणीत घालणार आहे. सो अराउंड 4 टेबलस्पून कारण आपण हे सुक्का मसाला करतो आहे, मसाला फ्राय. सो थोडंसं तेलमध्ये जनरस राहायचं आहे आपल्याला. कांदा घालून त्याला पिंक होईपर्यंत बारीक गॅसवरती झाकून दमवून घ्यायचं आहे. अगदी गोल्डन ब्राऊन करायचं नाही आहे. त्यानंतर आपला जिंजर गार्लिक पेस्ट आणि हिरवा मसाला घालून ह्याला सॉटे करून घ्यायचं आहे, म्हणजे छान परतवून घ्यायचं आहे ह्याला. आता इथे चिमूटभर मी हिंग घातलं आहे, तुम्ही स्किप करू शकता नको असेल तर. थोडीशी हळद, धण्याजिऱ्याची पूड आणि तिखट घातलं आहे. 1 चमचा तिखट आहे. तुम्ही तिखट बघून घाला तुमचं रिक्वायरमेंटप्रमाणे, कारण आपण इथे हिरवी मिरची पण घातली आहे. मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी, कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीर थोडीशीच घातली आहे मी इथे, बाकीची कोथिंबीर ठेवली आहे मी नंतर यूज करायसाठी. इथे टमॅटोज घालून बारीक गॅस करून याला झाकून ठेवायचं आहे. टमाटे पूर्ण गळवून घ्यायचे आहे आपल्याला. त्यासाठी आपण इथे मीठ घालणार आहोत. मीठ घातल्याने हे छान टेंडर होतात. आणि थोडीशी साखर, अगेन साखर तुम्ही स्किप करू शकता नको असेल तर. इथे दमायला ठेवलेलं आहे मी, गॅसला स्लोच ठेवलं आहे. आता टमाटोज कुक झाले आहेत, पण आपल्याला हे प्रॉपर मॅश झाले नसेल तर करून घ्यायचं आहे उलटण्याने असं, म्हणजे कसं तो मसाला पूर्ण एकजीव होतो आणि त्याची टेस्ट पण छान होते. आता आपण जे लिव्हर धुवून ठेवलेलं आहे त्याला घालून हाय फ्लेमवरती मी 1 मिनटं ह्याला भाजून घेणार आहे. आणि लिव्हरला शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 to 7 मिनिट्स इनफ आहे त्याच्यासाठी. बारीक गॅस करून मी आता पुन्हा इथे 5 मिनटासाठी दमवून घेतलं ह्याला. तुम्ही जास्त कुक केलात ना तर ते रबरीसारखं होतं, म्हणून जास्त कुक नाही करायचं आहे. इथे मी मटन मसाला घातलेला आहे, तुम्ही गरम मसाला यूज करू शकता. आणि ह्याला गार्निश करायचं आहे कोथिंबीरनी. भरपूर कोथिंबीर यूज करा, कारण आपला मसाला आहे लिव्हर मसाला. आता साधारण अर्धा मिनटासाठी ह्याला मी पुन्हा झाकून ठेवणार आहे. हे बघा असं तेल वरती फ्लोट व्हायला लागले, म्हणजे सेपरेट असं दिसतं आहे आपल्याला. सो आपलं जी रेसिपी आहे ती रेडी झाली आहे. गरम गरम सर्व करा. मी इथे पराठ्यांबरोबर केलं, तुम्ही भाकरी, ब्रेड किंवा राईस बरोबर सर्व करू शकताय. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. थँक्यू.